नमः श्री भवानी शंकराय नमः श्री मातृपितृभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः मागील देव विस्तारे करून केले चतुर्विध कैलास वर्णन आता सद्गुरुकृपाधन कथा सुरसंवदवे पुढे करिता शिव सहस्र नाम पठन नटराज हे नाम विधान असे शिव भक्तांना लावून सहस्र नामावलीत नटराज म्हणजे नृत्य प्रमुख अथवा नृत्याचा प्रवर्तक आता नटराज नाम समर्पक शिवाते प्राप्त झाले तेवी नटन शिखामणी त्याद्वारे नृत्य मुकुटमणी ऐशा विविध नामे शूलमानी स्तवन केले शिवाचे श्री शिवाचे घोर नृत्य तयामंती तांडव नृत्य शिवे नेमून केला तंडव नृत्य तांडव नृत्य गलेमध्ये आज 15 ऑगस्ट आज 78वा स्वतंत्रता दिवस आपण साजरा करत आहोत। या हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व थोर क्रांतिकारकांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार करणं हे माझं कर्तव्य समजतो। त्यांनी त्यावेळेस त्यांच्या जीवाची प्राणाची आहुती या यज्ञामध्ये दिली, स्वातंत्र्य यज्ञामध्ये दिली आणि त्यांच्यामुळे की काय सुवर्णक्षण आपल्याला आज येत आहे। आणि म्हणून इथे मला अटलजींची एक कविता आठवते आणि परमपूज्य रामचंद्र महाराज तदनंतर गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर आणि तदनंतर अटल बिहारी वाजपेयी हे ज्याप्रमाणे तत्वज्ञ होते त्याचप्रमाणे हे कवी सुद्धा होते आणि यांच्या तत्वज्ञान यांनी यांच्या कवितेमधून मांडलं असे गौरवोद्गार परमपूज्य दादांनी त्यांच्या प्रवचनात केले। तसं तत्वज्ञान म्हटलं म्हणजे तो व्यक्ती अत्यंत धीर गंभीर असतो आणि कविता करणारा म्हणजे कारण कवितेमध्ये थोडासा जो असतो तो स्वच्छंदता ज्याला आपण म्हणतो साहित्यातला जो एक भाग की त्याच्यामध्ये नवरस असतात। थोडक्यात सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये नवरस असतात पण तेही साधून त्यातून तत्वज्ञान मांडणारे हे 3 महान विद्वान आणि म्हणून त्यांची एक कविता आठवते। भारत एक जमीन का टुकड़ा नहीं, भारत एक जमीन का टुकड़ा नहीं, भारत ये जमीन का टुकड़ा नहीं है, ये राष्ट्र पुरुष है। भारत ये जमीन का टुकड़ा नहीं, ये राष्ट्र पुरुष है। हिमालय इसका मस्तक है, कश्मीर इसका मुकुट है। हिमालय इसका मस्तक है, कश्मीर इसका मुकुट है। ये अर्पण भूमि है, ये तर्पण भूमि है, ये अर्पण भूमि है, ये तर्पण भूमि है, ये समर्पण की भूमि है। इसके कंकर कंकर में शंकर है, इसके कंकर कंकर में शंकर है, इसके हर जल के बूंद में गंगा है। हम जिएंगे तो इसके लिए और मरेंगे तो इसके लिए। ही कविता त्यांनी त्या दिवशी केली ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं त्यावेळेस त्यांनी ही कविता केली। अत्यंत सुहृदयी असलेला व्यक्तिमत्व म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि म्हणून की काय आपल्या महाराज बागमध्ये महाराजांनी त्यांची मूर्ती तिथं बसवली अटलजींची। एवढं मोठं तत्वज्ञान कवितेत सांगितलं। महाराज स्वतः सांगायचे की अत्यंत सुहृदय असलेला हा मनुष्य। असं आजचा आपल्या अभ्यासाचा तो विषय नाहीये पण अनेक आज 15 ऑगस्ट आलेले आहे त्याच्यामुळे त्या महान क्रांतिकारकांच्या त्यांच्या पुण्यस्मृतीला वंदन करणं हे माझं कर्तव्य असल्या कारणाने मी त्यांच्या पावन स्मृतीला वंदन करून आजच्या आपण अध्यायाकडे बघूया। आता भगवान शंकराची जी सहस्त्र नामावली आहे त्या नामावलीमध्ये त्याचं नटराज हे नामाभिधान आलेलं आहे आणि नटराज करणारा कोण तो नटराज हे नामाभिधान आलेलं आहे कारण नटराज म्हणजे तो नृत्य प्रमुख तो नृत्य प्रवर्तक जो आहे तो नटराज आणि त्याचप्रमाणे नृत्य मुकुटमानी या नावाने सुद्धा शिवाला एक उपमा देतात। शिवाचे जे घोर नृत्य आहे शिवाचे जे घोर नृत्य
त्या नृत्याला तांडव नृत्य असं म्हणतात. शिवाच्या घोर नृत्याला तांडव नृत्य असे म्हणतात. आणि तांडव नृत्य जे त्याच्यामध्ये विशेष भर फक्त पादाघात ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पायांची ती जी लय असते त्या लयावरती हे पूर्ण तांडव नृत्य हे आधारलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे जसं शिव हे तांडव नृत्य करत असतात, त्याचबरोबर त्या पादलयाच्या त्या आघाताने पृथ्वी काय, नक्षत्र काय, अंतरिक्ष काय, हे सर्व डळमळून जात असत. आणि देव दानव यांना सुद्धा त्यावेळेस देव आणि दानव यांनी सुद्धा त्या भगवान शंकराचं ते तांडव नृत्य त्याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. आणि ज्यावेळेस निशाकाली तांडव जेव्हा भगवान शंकर ते निशाकाली जेव्हा तांडव नृत्य करत, तेव्हा ते अत्यंत भयानक अशा प्रकारचं ते दृश्य असत. आणि म्हणून यांनी बापूसाहेबांचं एक वाक्य आहे, त्या भयानकतेला सुंदरता आणण्यासाठी भय सुंदर अशा प्रकारचं ते भय सुंदर असं त्यांचं ते तांडव नृत्य आहे. आणि या तांडव नृत्यामध्ये ज्याप्रमाणे पादाघाताला महत्व आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या हाताची जी होणारी ठेवण आहे, ती जी लय त्याच्यावरती, म्हणजे फक्त पाय आणि हात या दोन्हींवरती हे तांडव नृत्य. बाकी चेहऱ्यावरचे जे भाव, विशेष करून डोळ्यामधले जे भाव, ते नृत्य या तांडव नृत्यामध्ये असत. आणि हे तांडव नृत्य भगवान शंकर जेव्हा करत, त्याच वेळेस जणू काही धरणी दुभंगत आहे की काय असा भास प्रत्येकाला होत असत. आणि आत्ताच मी सांगितलं की याच्यामध्ये जास्त करून मुद्रा दर्शन जे आहे, हस्तमुद्रा दर्शनाला या तांडव नृत्यामध्ये जास्त महत्व आलेलं आहे. आणि यामध्येही असं सांगितलेलं आहे की यावेळेस भगवान शिव हे तांडव नृत्य करत असताना चिदंबर असं एक ते स्थानाचं नाव आलेलं आहे. तशी ती एक त्या शंकराची ती अवस्था त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. आता जेव्हा पार्वती प्रसन्न व्हायची त्यावेळेस सुद्धा एक तांडव भगवान शंकर करत, पायामध्ये घुंगरू बांधून, असंही तिथे याच्या वर्णन आलेलं आहे. आणि त्यावेळेस मात्र विष्णू हे स्वतः तिथे ताल धरत, मृदुंग स्वतः ते वाजवत व आजूबाजूला सर्व भोवताली देव हे प्रसन्न होऊन त्यांचं हे तांडव नृत्य बघत. आणि हे सर्व चालू असताना त्यावेळेस उमा